उत्तर आवाज देते महाराज देवाला, पाही पाही महायोगी देव देव जगतपते नान्यं तद भयं पशे यत्र मृत्यू परस्पर. केशवा, माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. काही क्षणामध्ये या अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र येईल आणि माझ्या गर्भाचा काय करेल, नाश करेल, नष्ट करेल. उत्तरा ज्यावेळेला धावत यायला लागली महाराज, उत्तरा म्हणते, देवा मला नाही वाटत तुमच्याशिवाय माझं रक्षण करणारं कोणी आहे. तुम्ही माझ्या गर्भाचं रक्षण करा. उत्तरा म्हणते, देवा मला मरायची भीती वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल मला मरायची भीती वाटते म्हणून मी तुमच्याकडे धावत आले, अजिबात नाही. मला आज मरायची भीती वाटत नाही. मला भीती फक्त एकाच गोष्टीची वाटते की माझ्या उदरामध्ये या पांडवांचा वंश वाढतोय, गर्भ आहे आणि माझ्या उदरामध्ये असणाऱ्या बाळाला कोणती इजा होऊ नये, या ब्रह्मास्त्राने त्याचा नाश होऊ नये, फक्त एवढीच इच्छा आहे. देवा काहीतरी करा. पहा महाराज, ज्यावेळेला उत्तरा देवाला म्हणते, देवा माझं रक्षण करा, देवा माझं रक्षण करा, तेव्हा देवाला दिलेलं उत्तर काय आहे? देव काय म्हणतात पहा. देव म्हणतात, का ग उत्तरा, प्रत्येक वेळी तुमच्यावर संकट यावं, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा माझ्याकडे धावत येतात. प्रत्येक वेळी तुमच्यावर संकट यावं, प्रत्येक वेळी संकट आल्यानंतर मीच तुमचं रक्षण करावं असा काही नियम नाही म्हणे. पहा, देव मदत करण्या अगोदर परीक्षा पाहतात. काय म्हणताय? प्रत्येक वेळी संकट यावं, प्रत्येक वेळी तुम्ही माझ्याकडे धावत यावं, प्रत्येक वेळी मीच तुमचं रक्षण करावं असा काही नियम नाही. कधी कधी आपण कुणाकडे मदत मागायला गेलो की लोक म्हणतात ना, का हो काही झालं की आमच्याकडे राहता काय, आम्ही उपता घेतलं. त्यावेळेला मात्र महाराज, ज्यावेळेला भगवान म्हणतात, द्रौपदी उत्तरा मी तुझी मदत करणार नाही, तुझे 5 सासरे या ठिकाणी उभा आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांची मदत घे. उत्तरेने दिलेलं उत्तर फार गोड आहे. उत्तरा म्हटली, देवा अरे माझा स्वतः भगवान परमात्मा जर माझ्या समोर उभा असेल तर मला बाकीच्यांकडे हात पसरवण्याची काय गरज आहे? स्वतः परवणारा जर आमच्या समोर उभा असेल तर वृत्ताची जात नसते म्हणे लोकांकडे हात पसरवणे. भगवंताने ज्यावेळेला ऐकलं, भगवंताला अतिशय आनंद वाटला आणि भगवंताने सांगितलं, ठीक आहे म्हणे, मी तुझं रक्षण करीन, पण उत्तरा तुला मला काहीतरी द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? उत्तरा म्हटली, देवा तुम्हीही तसेच आहात का? तुम्हीही दिल्याशिवाय काम करत नाही. देव म्हटले, उत्तरा माझा स्वभावच तसा आहे, अगोदर घेतो आणि मग देतो, मग त्याला काहीही द्या. महाराज, ज्या वेळेला पांडवांच्या घरी महाराज दुर्वासा ऋषी गेले होते भोजन करण्यासाठी, घरामध्ये अन्न नाही, अन्न नसताना महाराज ज्यावेळेला परमात्मा आले, परमात्मा आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज परमात्म्याला सांगितलं, देवा घरामध्ये कणभर सुद्धा अन्न नाही, दारामध्ये ऋषी आलेले आहेत, काय करावं? तेव्हा देवाला पहिला प्रश्न टाकावा, द्रौपदी खायला काही असलं तर दे. आणि मग मात्र त्या पात्राला चिकटलेलं एक भाजीचं पान त्या ठिकाणी परमात्म्याला द्यावं. परमात्म्यानं समस्त ऋषींना जेवण घालावं. परमात्म्याचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा दिसी ऐसा अससी उदार. तो भगवान परमात्मा एका हाताने घेतो आणि अनंत हाताने देत राहतो. भगवंताने सांगितलं, उत्तरा तुला माझी आई व्हावं लागेल. आणि मग मात्र उत्तरा म्हणते, ठीक आहे देवा. भगवान परमात्म्याने उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. गर्भामध्ये प्रवेश करून उत्तरेच्या गर्भाचं काय केलं? रक्षण केलं. ज्यावेळेला उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं महाराज, जे ब्रह्मास्त्र आलं होतं त्या ब्रह्मास्त्राचा काय केला? नाश केला, पुन्हा वापस पाठवून दिलं. सगळ्यांना कळून चुकलं, केशवाने आमच्या उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केले. कुंती स्तुती करायला लागली महाराज. कुंती म्हणते, हे कृष्ण द्वारिकावासीन देव देव जगतपते. त्या ठिकाणी म्हणायला लागली कुंती की तुम्ही परमेश्वर आहात, तुम्ही अखिलेश्वर आहात, तुम्ही जगदीश्वर आहात. भगवान म्हणतात, आत्या तुला आज असं काय झालं म्हणे? अगं प्रत्येक वेळी तुला माहिती आहे असं तर कधी बोलत नाही म्हणे. आज म्हणते जगदीश्वर आहे, परमेश्वर आहे,
मोठा देव आहे. आज काय झाले, आज मला देवाची उपमा का द्यायला लागली? अगं तू तर माझी आत्या आहेस. त्यावेळेला महाराज कुंती म्हणते, देवा तुझी हीच तर खासियत आहे म्हणे. कुणाला आत्या बनवतो, कुणाला मामी बनवतो, कुणाला मावशी बनवतो, कुणाला आई बनवतो, पण तो मात्र भगवान आहे हे काही कुणाला कळू देत नाही. पण मला माहिती आहे तो भगवान आहे. आज भगवान म्हणतात ठीक आहे, मी जर भगवान आहे तर प्रत्येकानं माझ्याकडे काही ना काही मागा, काही ना काही मागा म्हटल्यानंतर प्रत्येकानं काही ना काही मागितलं, पण संसारिक वस्तू मागितल्या नाहीत. मागितलं काय लक्षात घ्या. ज्यावेळेला भगवान परमात्मा धर्मराजाकडे जातात, विचारताय धर्मराज तुम्हाला काय द्यावं? धर्मराज म्हणतात, देवा तुला द्यायचं असेल तर एकच गोष्ट दे. मी ज्या धर्माच्या मार्गाने चाललोय त्या धर्माच्या मार्गावरून माझं पाऊल कधी वेगळ्या दिशेने पडू देऊ नको. धर्मराजाने मागून घेतलं. भीमाला सांगितलं, भीमा तुला काय पाहिजे? भीम म्हणते, हे बघ देवा, असं हे सगळे लोक मला भोजन भट्टच म्हणतात. का भीमाला जास्त खायला लागतं. मग माझी एकच विनंती आहे, उठता बसता खाता पिता तुझं नाम माझ्या मुखामध्ये यावं. नकुल सहदेव यांनाही मागण्यासाठी सांगितलं, अर्जुनाला मागण्यासाठी सांगितलं. अर्जुनानं सांगितलं, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असणारा जो गुरु शिष्याचा भाव आहे हा कधीच जाऊ देऊ नका. सुभद्रा आहे, सुभद्रेजवळ गेले, सुभद्रेला विचारलं. सुभद्रा म्हटली, देवा माझा जो मनरूपी राजहंस आहे तो तुमच्या चरणरूपी पिंजऱ्यामध्ये अडकलेला राहू द्या. का? माझं मन जर तुमच्या चरणाजवळ अडकून राहिलं तर बाकीच्या विषयामध्ये माझं मन भरकटणार नाही. कधी काळी आपल्यालाही देव प्रसन्न झाले तर मागावं काय, त्यासाठी ह्या मागण्या लक्षात ठेवा. नाहीतर आपण मागू, आम्हाला एखादी गाडी द्या, मोठा बंगला द्या, करल की नाही, आम्हाला फार पैसे द्या, पण या सगळ्या गोष्टी इथंच राहतात. महाराज मागावं काय हे पांडवांकडून शिकावं. द्रौपदीला विचारलं. द्रौपदी म्हणली, देवा तुझ्यामध्ये माझ्यामध्ये असणारा सखा आणि सखीचा भाव कधी त्या ठिकाणी जाऊ देऊ नका. सगळ्यांनी मागितलं. बाजूला कुंती उभा आहे. महाराज लांब उभी आहे पांडवांपासून. देवाचं लक्ष कुंतीकडे गेलं. देव कुंती जवळ गेले. कुंतीला म्हणायला लागले, आत्या अगं सगळ्यांनी काही ना काही मागितलं, तू काहीतरी माग ना. कुंती म्हणते, देवा अरे ज्याला सगळं काही अगोदरच दिलेलं असेल त्याला काय मागावं? अरे तू तर सगळ्या गोष्टी मला अगोदरच दिल्यात, मग काय मागू मी तुझ्याकडे? नाही आत्या, सगळ्यांनी मागितलंय, तुलाही काहीतरी मागावं लागेल. कुंती म्हणते, देवा तुला द्यायचंच असेल तर माझ्या जीवनामध्ये दुःखावर दुःख येत राहावे, संकटावर संकट येत राहावी. एक संकट माझ्या जीवनातलं जात नाही तोपर्यंत दुसरं संकट माझ्या जीवनात यावं. विपदः सन्तु न शश्वत. माझ्या जीवनामध्ये विपदेवर विपदा येत राहावी. पहा, कुंती मातेनं दुःख का मागितलं त्याचं कारण लक्षात घ्या. या जगामध्ये असा कोण व्यक्ती आहे त्याला देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्यानंतर तो देवाकडं दुःख मागून घेईल? बोला ना. आपल्याला तर देव प्रसन्न झाला नाही तरीही आपण दुःख मागत नाही. महाराज आपण देवाची थोडी भक्ती करतो, त्या बदल्यात नाही त्या गोष्टी मागून घेतो. आम्हाला सुखी कर, सगळ्यांना सुखी ठेव, मागतो की नाही? पण एक कुंती माता अशी आहे, ती फक्त भगवान परमात्म्याला विनंती करते, देवा माझ्या जीवनामध्ये दुःखावर दुःख, संकटावर संकट येत राहते. कुंती मातेच्या जीवनाचा जर विचार केला महाराज, कुंती मातेच्या जीवनामध्ये किती दुःख आहे. जन्म झाला एका राजाच्या घरी, वाढवलं एका राजानं, बालपणामध्ये विवाह झाला, तारुण्यामध्ये पती गेला. पती गेल्यानंतर या कौरवांनी अनेक प्रकारे या कुंतीच्या पुत्रांना, पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे. शेवटी महाराज अनेक प्रकारचा त्रास दिल्यानंतर सुद्धा यांना राहण्यासाठी जागाही द्यावी नाही. म्हणजे एकंदरीत जर या कुंतीच्या जीवनाचा विचार केला तर किती दुःख आहे या कुंतीच्या जीवनामध्ये, पण तरीही सुख मागत नाही, दुःखच मागते. त्याचं कारण लक्षात घ्या. कुंती सांगते, देवा जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख आलं, जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये संकट आलं, तेव्हा
आठवण झाली, जेव्हा जेव्हा मी तुझी आठवण काढली तेव्हा तेव्हा तू माझ्या समोर येऊन उभा राहिला. जेव्हा जेव्हा दुःख माझ्या जीवनामध्ये आलं, संकट माझ्या जीवनामध्ये आलं, तेव्हा तेव्हा मला तुझं दर्शन झालं. आणि म्हणून माझी एकच इच्छा आहे, जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात संकट येईल तेव्हा तेव्हा मला तुझं दर्शन होईल. यासाठी माझ्या जीवनामध्ये दुःखावर दुःख दे, संकटावर संकट दे. भगवान श्यामसुंदरामध्ये आणि कुंती मातेमध्ये एक अलौकिक प्रेम आहे. सगळ्यांना भगवान परमात्मा काही ना काही देतात आणि त्यानंतर मात्र महाराज भगवान परमात्मा काही दिवस त्याच ठिकाणी राहतात. त्यानंतर मात्र महाराज एक दिवस पाहत आहेत की धर्मराज रडत बसलेले आहेत. का रडतायत तर त्याचं कारण असं आहे, त्यांना वाटतंय बाबा भरपूर मोठं महायुद्ध झालं आणि या युद्धामध्ये भरपूर सारे लोक मारले गेले, जे निरपराधी होते तेही मारले गेले. अनेक त्या ठिकाणी मुलं अनाथ झाले, अनेक म्हाताऱ्या आई वडिलांचा आपला आधार केला, अनेक बाया विधवा झाल्या, अनेकांचे पती मरण पावले. आणि ते दुःख आज धर्मराजांना वाटले. भगवान जातात, समजावतात की तुम्ही रडू नका, काही काळजी करू नका, त्यासाठी आपण यज्ञ केलेला आहे. पण असं म्हणतात ना, आपल्या समवयाचा असेल तर त्यानं उपदेश केलेला आपल्याला लागू होत नाही. का होत नाही तर आपल्याला त्या ठिकाणी वाटतं महाराज की हा तर माझ्या वयाचाच आहे, बरोबर की नाही. मग यानं उपदेश केलेला तो कसा ऐकावा, हे आता नाही महाराज, तेव्हापासून चालत आलं. जगाच्या मालकाला भगवान परमात्म्यानं धर्मराजाला उपदेश करावा, पण धर्मराजावर त्या उपदेशाचा काही परिणाम होत. परमात्म्यानं विचार केला, सांगितलं आपण कितीही उपदेश केला तरी याच्यावर मात्र आपला त्याचा परिणाम होणार नाही. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज समस्त पांडवांना घेऊन भगवान परमात्मा भीष्म पितामहांकडे जातात, जे बाणाच्या शीर्षशेवरती पडलेले आहेत. ज्या वेळेला जातात महाराज, गेल्यानंतर भीष्म पितामह बाणांच्या शीर्षशेवरती पडलेले आहेत. अंगातून एक एक थेंब थेंब रक्त निघून जाते महाराज. संपूर्ण अंगामध्ये बाण घुसलेले आहेत. ज्या वेळेला जातात समस्त पांडव भीष्माचार्यांना, पितामह भीष्माचार्यांना प्रणाम करतात. भीष्माचार्यांना प्रणाम करता येत नाही म्हणून मनोमन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्रणाम करतात. भीष्म पितामहांजवळ गेले महाराज. प्रणाम केल्यानंतर त्या ठिकाणी भीष्म पितामहांनी पांडवांना प्रश्न केला. काय प्रश्न केला पहा. भीष्म पितामह त्या ठिकाणी पांडवांना विचारतायत की पांडवांना हे जे तुमच्या समोर आहेत ते कोण आहेत म्हणून. अर्जुन म्हणायला लागले, कोण आहेत म्हणे, आमचे केशव आहेत म्हणे, आमचे कृष्ण आहेत. सगळे काही ना काही सांगायला लागले. त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं, नाही पांडवांनो, इकडे लक्ष द्या. कुणी माणूस उठला की लागल्या तिकडे बघायला. पहिल्याच दिवशी सांगितलंय, काहीही हो, मागचा मंडप गेला तरी आपण उठायचं नाही. असं होत नाही महाराज. थोडं वादळ आलं की तुम्ही जिकडल्या तिकडं व्हाल. महाराज पडला की गेला की काही घेणं देणं नाही, बरोबर की नाही. एक वेळ आली की माणसांना ज्याचं त्याचं पडतं. महाराज आहे की कोण आहे त्याला तुडून जातील, अशी अवस्था असते महाराज. मला सांगायचं एवढं आहे, कथेमध्ये बसलात की कोण आलं कोण गेलं त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा काय आहे, आपली थोडी नजर बाजूला गेली की जो प्रसंग आपल्या लक्षात असतो सगळं त्याच्यावर पाणी फिरतं. मग ना तुमच्या लक्षात राहत आणि ना तसं आम्हाला सांगायला पुन्हा मूड येतो, बरोबर की.
म्हणून एकदा लक्ष ठेवलं की महाराज तुम्ही ऐकत राहिले की आम्हाला सांगा वाटतं, मध्ये विक्षेप झाला की आम्हाला हे पुढचं आठवत. या ठिकाणी महाराज भीष्म पितामहांनी पांडवांना विचारलं कोण आहेत. पांडवांनी अनेक प्रकारची उत्तरं दिली. भीष्म पितामहांनी सांगितलं नाही म्हणे हे कृष्ण नाहीत, हे केशव नाहीत, हे शिव भगवान साक्षात, हे स्वतः भगवान आहे. आज त्या ठिकाणी महाराज भीष्म पितामह पांडवांना उपदेश करतात. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समासव्या संयोगतः. दान धर्माचा उपदेश करतात. मनुष्यानं होता होईल तेवढं दान केलं पाहिजे. आपण कमवतो महाराज, पण कमवल्यापैकी थोडंफार दान आपल्याकडून घडलं पाहिजे. हा भीष्म पितामहांनी पांडवांना केलेला उपदेश आहे. असं म्हणतात आपण जे कमवलंय त्यातला 10वा हिस्सा देवाला द्यावा. पण आपल्याच्यानं तेवढं होत. 1 लाख कमवलं 10,000 कोण देवाला देईल महाराज. 10 रुपये द्यायला नको वाटतात, 10,000 कोण देईल, बरोबर की नाही. पण काही ना काही आपल्याच्यानं होईल तेवढं दान करत चालावं. दानाचं फार महत्व आहे महाराज. हाताची शोभा ही दानानं आहे असं सांगितलं जातं. दान करताना आज करू उद्या करू हा विचार कधीच करायचा नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे नाही तर तोही कथा भाग मी तुम्हाला सांगितला असता. आपल्या मनामध्ये जर आलं आम्हाला दान करायचं, आता मनामध्ये आलं तर या क्षणामध्ये दान करून टाकावं. कारण आपलं मन असं आहे क्षणाला कसं होतं पलटतं महाराज, क्षणाला पलटतं. आता आपल्याला वाटेल दान करावं, पुढच्या क्षणी वाटेल कशाला दान करायचं. दान करावं. दान धर्मान राजधर्मान राजाचं कर्तव्य काय आहे. मोक्ष धर्मान आपण मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करतो त्याचा धर्म काय आहे. स्त्री धर्मान स्त्री धर्माचा उपदेश केला. पण पहा या ठिकाणी स्त्री धर्माचा उपदेश करत असताना द्रौपदीला जरा हसायला आलं महाराज. भीष्म पितामह उपदेश करत होते, म्हणायला लागले की पांडवांनो आपण राजा आहोत. रस्त्यानं जात असताना एखाद्या स्त्रीचा अपमान होत असेल तर आपल्या डोळ्यानं जर तो अपमान पाहता येत नसेल, म्हणजे आपल्यामध्ये शक्ती नसेल तर आपण त्या ठिकाणी खाली मान घालून निघून जावं. पण तिथं थांबायचं नाही किंवा आपल्या डोळ्यानं तो होणारा अपमान पाहायचा नाही. आणि आपल्यामध्ये जर तेवढं सामर्थ्य असेल, आपल्यामध्ये जर तेवढी शक्ती असेल तर त्याच ठिकाणी तो होणारा अपमान काय करायचा, थांबवायचा. ज्यावेळेला भीष्म पितामह असं म्हणतात महाराज, एवढा महाराज या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा विषय चालू आहे. स्वतः पितामह भीष्माचार्य उपदेश करतायत, पांडव भगवान परमात्मा सगळे ऐकतायत आणि मध्ये द्रौपदी हसते. मला सांगा एखादे मोठे महात्मा जर या ठिकाणी आले ते काहीतरी महत्वाची गोष्ट सांगतात आणि मध्येच एखादी व्यक्ती हसते तर त्यांना वाटतच ना बाबा का हसली असेल. भीष्म पितामहांनी पाहिलं द्रौपदीला हसलेलं, धर्मराजानं पाहिलं आणि द्रौपदीकडे जरा रागाने पाहिलं. म्हणायला लागले द्रौपदी तुला कळत नाही अगं मध्ये हसतेस. भीष्म पितामहांनी थांबवलं. म्हणे धर्मराजा द्रौपदीला काही बोलू नका म्हणे. द्रौपदीच्या ती हसली म्हणे कुलवान स्त्री आहे ती अशीच हसणार नाही. ती हसली म्हणजे तिच्या मागं काहीतरी कारण असते. भीष्म पितामहांनी द्रौपदीकडे पाहिलं, द्रौपदीला विचारलं द्रौपदी तू का हसली. त्यावेळेला द्रौपदी बोलायला लागली. द्रौपदी म्हणाली आज तर फार मोठ्या मोठ्या गप्पा मारतात म्हणे. आज फार आम्हाला स्त्री धर्माचा उपदेश करायला लागला, स्त्रीचं रक्षण करावं. त्या दिवशी तुमचा धर्म कुठे गेला होता. ज्या दिवशी भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण होत होतं, दुःशासनाने मला सभेमध्ये ओढत आणलं होतं आणि ओढत आणलेलं असताना मी प्रत्येक जणाला विनंती करत होते, प्रत्येक जणाला विनंती करत होते माझं रक्षण करा, माझं होणारं वस्त्रहरण थांबवा. कृपाचार्यांना विनंती केली, त्यांनीही मदत केली नाही. माझ्या सासऱ्यांना धृतराष्ट्राला विनंती केली, त्यानेही मदत केली नाही. अहो तुम्ही तर त्या ठिकाणी बसलेले होता, तुम्हाला ही विनंती केली होती पितामह भीष्माचार्य माझं या ठिकाणी वस्त्रहरण होतंय, वस्त्रहरण थांबवा, माझं रक्षण करा. त्या दिवशी तुम्ही खाली मान घालून उभा राहिला, त्या ठिकाणी तुम्हाला हा स्त्री धर्म आठवला नाही.
आज तुम्हाला हा स्त्री धर्म आठवताय, तुम्ही या ठिकाणी उपदेश करताय स्त्रीचं रक्षण करावं. त्या दिवशी तुमचा धर्म कुठे गेला होता? सगळेजण शांत झाले. द्रौपदी बोलती. भीष्म पितामह बोलायला लागले. द्रौपदी, त्या दिवशी मी तुझं रक्षण करू शकलो नाही, त्याचं कारण असं आहे. त्या दिवशी मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं. दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं माझी बुद्धी तशी दूषित झालेली होती. पण द्रौपदी सांगू, आज मी बाणाच्या शीर्षशयेवरती पडलेलो आहे आणि बाणाच्या शयेवरती पडलेलो असताना माझ्या अंगातून एक एक थेंब करून रक्त दुर्योधनाच्या अन्नापासून बनलेलं जेवढं रक्त होतं, एक एक थेंब करून निघून जात आहे. आता मी कसा झालोय? पवित्र झालोय आणि पवित्र शरीराने, पवित्र वाणीने मी तुम्हाला काय करतोय? उपदेश करतोय. सगळ्यांना उपदेश केला आणि काही काळाने मात्र त्या ठिकाणी महाराज भीष्म पितामह म्हणतात, आता मला कुणीच काहीच प्रश्न करायचा नाही. आता मला त्या भगवान परमात्म्याच्या सुंदर अशा मोहिनी स्वरूपाचं दर्शन करत करत मला प्राणाचा काय करायचा आहे? त्याग करायचा आहे. त्या अगोदर महाराज भीष्म पितामहांनी बाणाच्या शयेवरती पूर्ण शरीर पडले. हा बघा तिकडं कायच करावं आमच्या बायाला. काय ती चटई टाकून काय खाऊ भेटणार आहे आपल्याला? बाणाच्या शीर्षशयेवरती पडले. पूर्ण शरीराला बाण लागले. पण भीष्म पितामहांची मान खाली लटकत होती. महाराज भीष्म पितामहांनी अर्जुनाला सांगितलं,